नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 15/9/2021 वार गुरुवार स्टँडर्ड 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट यामधील एक्झाम्पल्स ऑन रेजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल म्हणजेच पॅरललमध्ये रेजिस्टन्स जोडले असता परिणामी त्याचा रेजिस्टर काढणे यावरील हे एक्झाम्पल आहे. 3 resistors having resistances of 5 ohm, 10 ohm, 30 ohm are connected in parallel and a potential difference of 12 volt is applied across them. आणि त्यांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स हे 12 व्होल्ट आहे. ऑब्टेन द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट अँड थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट. आता यामध्ये पहा, आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढावा लागेल. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन अ पॅरलल याचं सूत्र आहे 1/Rp = 1/R1 + 1/R2 + 1/R3. मग यामध्ये काय होईल तर 1/R1 म्हणजे 5 + 1/R2 म्हणजे 10 + 1/R3 म्हणजे 30. या ठिकाणी R1 5 ओहम आहे, R2 10 ओहम आहे आणि R3 हे 30 ओहम आहे. आणि पोटॅन्शियल डिफरन्स हे किती आहे 12 व्होल्ट एवढा आहे. हे दिलेलं आहे आपल्याला. या दिलेल्यावरून 1/Rp हे काढायचं आहे. मग या ठिकाणी याचा लसावी काढा किंवा पहिल्या दोघाच्या अगोदर बेरीज करा. तिरकस गुणाकार तुम्हाला येत असेल तर 10 × 1 = 10 + 5 × 1 = 5 आणि 5 × 10 = 50 अधिक 1 × 30. पहा किती येतं 10 × 5 15 / 50 अधिक 1 / 30. पुन्हा तिरकस गुणाकार करा इक्वल टू 30 × 15 30 किंवा 15 0 0 15 3 45 याचा गुणाकार अधिक 50 1 50 भागिले यांचा गुणाकार 0 2 3 5 15 बरोबर 450 अधिक 550 500 भागिले 1500 म्हणजेच काय आलं आणि 500 भागिले 1500 आलं. 5 × 1 = 5 5 × 3 = 15 आलं. 1/Rp हे किती आलं तर 1/3 आलं. मग Rp = किती आलं तर 3 ओहम एवढं आलं. हे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आला. आता हे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आला की आपल्याला या सर्व रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचं आपल्याला. मग व्होल्टेज कसं काढायचं तर ही करंट काढायचं आहे प्रत्येक रेजिस्टन्समधून जाणार. I1 = V/R1 V किती आहे तर 12 भागिले R किती आहे 5 5 ने 12 ला भागा 5 × 1 = 5 5 × 2 = 10 उरले 2 दशांश चिन्ह आलं 2 0 आलं 5 20 2.4 एम्पियर एवढं आलं. I2 किती असेल तर V/R2 असेल. मग 12 भागिले R2 किती आहे 10 मग 1.2 एम्पियर असेल. त्यानंतर I3 किती असेल तर V/R3 = 12/13. आता याच्यात 1 शेवटचा 0 घालवला तर 1.2 भागिले 3 3 × 1 = 3 3 × 12 3 × 12 दशांश चिन्ह एक घर सोडून म्हणजे 0.4 एम्पियर एवढा करंट I3 येईल. आता I = V/Rp V म्हणजे 12 Rp = 3 3 × 1 = 3 3 × 12 म्हणजे 4 ओहम एवढा आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स आपण सोडवलेलं आहे. 4 एम्पियर आहे ओहम लिहिले एम्पियर करंट आहे.
हा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स पॅरललमधला काढला, I1 ची किंमत काढली, I2 ची काढली, I3 ची काढली आणि टोटल I ची पण काढली. तर अशा पद्धतीनं यामध्ये एक्झाम्पल्स सोडवायची कशी ही पाहिली. आता याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन्स, म्हणजे घरगुती उपयोगातील इलेक्ट्रिक कनेक्शन कसे असतात. द इलेक्ट्रिसिटी इन our homes is brought through the main conducting cable either from the electric pole or from underground cable. डायरेक्ट डांबावरून घरावर तार येते विद्युतधारेची. युजली देअर आर 3 वायर्स इन द केबल. मग घरामध्ये 3 वायर्स असतात. मग वन इज कॉल्ड द लाईव्ह वायर. पहिली वायर म्हणजे लाईव्ह वायर, ज्याच्यातून करंट वाहतो, टेस्टर डिटेक्ट करतो, म्हणजे टेस्टरची लाईट लागते ती. वन इज कॉल्ड द लाईव्ह वायर विच ब्रिंग्स इन द करंट. ती करंट वाहून आणते. इट हॅज ए रेड ऑर ब्राऊन. तिचा कलर असतो तो रेड किंवा ब्राऊन असतो. त्याचं इन्सुलेशन म्हणजे आवरण. द अदर वायर इज कॉल्ड न्यूट्रल वायर. आणि दुसरी वायर जी असते ती न्यूट्रल वायर असते. वायर थ्रो विच द करंट रिटर्न्स. आणि त्या वायरीमधून करंट रिटर्न जात असतो. इट इज ब्ल्यू ऑर ब्लॅक. तिचं आवरण निळं किंवा काळं असतं. इन इंडिया द व्होल्टेज डिफरन्स बिटवीन द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर्स इज अबाउट 220 वोल्ट. भारतामध्ये 2 वायरमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते किती असतं तर 220 वोल्ट एवढं असतं. बोथ दीज वायर्स आर कनेक्टेड टू द इलेक्ट्रिक मीटर थ्रो ए फ्यूज. थ्रो ए मेन स्विच they are connected to all the conducting wires inside the home. सुरुवातीला मीटरमध्ये येतात, मीटरमधून फ्यूजमधून पुन्हा ते मेन स्विचमधून घरामध्ये जातात. वायर्स इनसाइड द होम सो ॲज टू प्रोव्हाइड इलेक्ट्रिसिटी टू एव्हरी रूम. आणि प्रत्येक रूमला त्या वायरी जातात. इन ईच सेपरेट सर्किट व्हेरियस इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आर कनेक्टेड बिटवीन द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर. आणि घरात वापरणारी जी सर्वच इलेक्ट्रिक साधनं आहेत ती या 2 वायरीच्या सहाय्यानं जोडलेली असतात. एक म्हणजे लाईव्ह आणि दुसरी म्हणजे न्यूट्रल वायर. द डिफरंट अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन अ पॅरलल अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एव्हरी अप्लायन्सेस इज द सेम. आणि प्रत्येक घरगुती वापरातली इलेक्ट्रिक साधनं जी आहेत ती पॅरललमध्ये जोडलेली असतात आणि त्यांच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल डिफरन्स हे सेमच असतं. द थर्ड वायर इज कॉल्ड द अर्थ वायर. आणि तिसरी वायर घरामध्ये असते ती अर्थिंगची वायर असते, अर्थ वायर म्हणतात. अँड इज ऑफ येलो ऑर ग्रीन कलर्स. आणि त्या वायरीच्या आवरणाचा कलर हा येलो किंवा ग्रीन असतो. दिस इज कनेक्टेड टू ए मेटल प्लेट ब्युरिड डीप अंडरग्राउंड नियर द हाऊस अँड इज फॉर सेफ्टी पर्पज. आणि ही जी अर्थिंगची वायर आहे ही बाहेर एका प्रॉपर प्लेटला बांधून जमिनीमध्ये कोळसा आणि मीठ घालून खाली पुरलेली असते ग्राउंडमध्ये. त्यानंतर घरातलं वायर्स कनेक्शन कसे असतात हे पाहिलं आपण. आता फ्यूज वायर. फ्यूज वायर म्हणजे काय आणि कशासाठी वापरायची. तर फ्यूज वायर इज यूज्ड टू प्रोटेक्ट डोमेस्टिक अप्लायन्सेस. घरगुती TV, फ्रीज किंवा स्टॅबिलायझर यामध्ये हे आकृतीमध्ये दाखवले बघा अशा प्रकारच्या पिन्स असतात. हे फ्यूज असतात पहा. हे बघा ही जी फ्यूज आहे ती याच्यामध्ये एक बारीक तार असते आणि हे टोकन हे टोक जोडलेलं असतं आणि याच्यातून विद्युतधारा जात असते पुढं त्या साधनाला, इलेक्ट्रिक इक्विपमेंटला. जर काही लहान तार याच्यातली जळली की इथंच त्याचा इलेक्ट्रिक करंट खंडित होतो आणि पुढं त्या उपकरणाला धोका होत नाही. मग अशा प्रकारची ही फ्यूज उपकरणांमध्ये असते. फ्यूज वायर इज यूज्ड टू प्रोटेक्ट डोमेस्टिक अप्लायन्सेस.
फ्यूज वायर आपण वापरतो, फ्यूज तार जी वापरतो ती का वापरतो, तर हाय व्होल्टेज किंवा करंट जर घरामध्ये आला तर ही फ्यूज तार काय होते, जळते, वितळते. त्यामुळे पुढे जाणारी विद्युतधारा काय होते, खंडित होते आणि घरामध्ये असणारी जी इलेक्ट्रिक साधनं उपकरणं आहेत ही जळत नाहीत तिथंच खंडित झाल्यामुळे करंट. इट इज मेड ऑफ मिक्सचर ऑफ सबस्टन्सेस हॅज ए स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट. ही वेगवेगळ्या मेटलचं मिक्सचर असतं ही फ्यूज तार म्हणजे, आणि त्याला स्पेसिफिक असा मेल्टिंग पॉईंट वितळबिंदू असतो. इट इज कनेक्टेड इन सेरीज टू द इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, आणि ह्या इलेक्ट्रिक साधनांना ही सिरीजमध्ये जोडलेली असतात. इफ फॉर सम रिझन द करंट इन द सर्किट इन्क्रीजेस एक्सेसिवली, जर का सर्किटमधला करंट हा जास्त झाला, एक्सेस झाला, द फ्यूज वायर गेट्स हिटेड अप अँड मेल्ट्स, तर ही फ्यूज वायर काय होते, हिट होते. जास्त करंट झाला की हिट होते आणि वितळते आणि त्याच ठिकाणी विद्युतधारा खंडित होते. द सर्किट गेट्स ब्रोकन, त्यामुळे ती सर्किट तिथंच ब्रेक होतं, ब्रोकन होतं म्हणजे तुटतं. अँड द फ्लो ऑफ करंट स्टॉप्स, तिथून पुढं करंट थांबतो. thus protecting the appliances. This wire is fitted in a groove in a body of porcelain like non-conducting material for domestic fuel use. Fuse wires with upper limits 1 ampere, 2 ampere, 3 ampere, 4 ampere, 5 ampere and 10 ampere are used. घरगुती वापरामध्ये 1 अँपिअर पासून ते 10 अँपिअर पर्यंत फ्यूज तार वापरतो. अशा प्रकारची फ्यूज तार सुद्धा आपण मोटारीसाठी वापरतो. पहा इथं दिलेले आहे, पहा चिनी मातीचं मागं आवरण असतं त्याला. ठीक आहे, या पद्धतीनं. आता प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल युजिंग इलेक्ट्रिसिटी. आपण विद्युतधारा वापरताना घ्यावयाची काळजी काय आहे, याला प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल युजिंग इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिक स्विचेस and sockets should be fitted at a height at which small children cannot reach, and put pins or nails inside the plug. Wires should not be pulled when removing a plug from its sockets. तर जे स्विचेस बटणं आणि जे पिन खुपसाचे सॉकेट्स आहेत, ही सॉकेट्स बटणं ही ठराविक उंचीवर असावी. कारण का, तर लहान मुलं काय करतील, हातातली काही वस्तू खेळा वगैरे पिन वगैरे त्या त्या पिनच्या सॉकेटमध्ये पिन काढली असता घालतील, त्यामुळं त्याला शॉक बसेल. ते होऊ नये म्हणून ठराविक उंचीवर सॉकेट्स आणि बटणं असावे. बिफोर क्लिनिंग अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस इट शुड बी स्विच्ड ऑफ अँड इट्स प्लग रिमूव्ड फ्रॉम द सॉकेट्स. ज्या वेळेस आपण विद्युत उपकरणाची साफसफाई करतो, क्लिनिंग करतो, त्यावेळेस त्याचं बटन, त्याची पॉवर ही बंद केलेली असावी आणि त्याची पिन जी आहे ती प्लगमधून उपसून बाजूला ठेवायची आणि मगच क्लीन करायचं उपकरण. तिसरं पहा, वन्स हँड शुड बी ड्राय व्हाईल हँडलिंग अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्स अँड ॲज फार ॲज पॉसिबल. आणि इलेक्ट्रिक अप्लायन्सेस म्हणजे घरगुती वापरातील इलेक्ट्रिक साधनं वापरताना हात नेहमी कोरडे असावे. वन शुड यूज फुटवेअर विथ रबर सोल्स, आणि रबर सोल्सच्या चपला वापराव्या. ॲज अ रबर इज अँड इन्सुलेटर. रबर ही काय आहे, तर विद्युत रोधक आहे, त्याच्यातून विद्युतधारा वाहत नाही. इट प्रिव्हेंट्स द करंट फ्रॉम फ्लोविंग थ्रू अवर बॉडी, देअर बाय प्रोटेक्टिंग इट. त्यामुळं जमिनीपर्यंत करंट पोचत नाही आणि आपल्याला शॉक बसत नाही. चौथं पहा, इफ ए पर्सन गेट्स अँड इलेक्ट्रिक शॉक, जर का एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिक शॉक बसला, यू शुड नॉट टच दॅट पर्सन. तुम्ही त्या व्यक्तीला स्पर्श करू नका. यू शुड स्विच ऑफ द मेन स्विच अँड इफ द स्विच इज टू फार ऑर यू डू नॉट नो वेअर इट इज लोकेटेड. जर का तुम्हाला स्विच, एखादा माणूस जर वायरला चिकटला, त्याला शॉक बसला, तर त्याला तुम्ही स्पर्श करू नका. तर मेन स्विच कुठं आहे तिथं जर पोचता येत असेल तर मेन स्विच बंद करा. जर ते माहीतच नसेल तर
काय करायचं. देन यू शूड रिमूव्ह द प्लग फ्रॉम द सॉकेट इफ पॉसिबल. तर ते प्लग जो आहे तो त्या सॉकेटमधनं बाहेर काढायचा प्रयत्न करा. इफ नॉट देन यू शूड यूज ए वुडन पोल. मग काय करायचं तर घरात एक काठी किंवा फळी लाकूड वाळलेलं हे घ्यायचं आणि यू शूड रिमूव्ह द प्लग फ्रॉम द सॉकेट इफ पॉसिबल. आणि ते सॉकेट लाकडाच्या साह्यानं त्या सॉकेटमधून पिन बाहेर काढायचे. इफ नॉट देन यू शूड यूज ए वुडन पोल टू पुश द पर्सन. ती लाकूड किंवा लाकडाची फळी किंवा काठी घेऊन त्या माणसाला पलीकडं लाकडाने ढकला. द पर्सन अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक वायर. तर तो ढकलल्यानंतर त्या इलेक्ट्रिक वायरपासून दूर जाऊन पडेल. अशा रीतीनं त्याचा जीव वाचेल. या काळजी आपण घरगुती वापर करत असताना इलेक्ट्रिक ह्या काळजी घ्यायला हव्यात. धन्यवाद. आज आपण हा पाठ या ठिकाणीच पाहिला. तर यामधील पहा राईट डाऊन द प्रिकॉशन्स टू बी यूज्ड व्हाईल यूजिंग इलेक्ट्रिसिटी. हा प्रश्न घरगुती इलेक्ट्रिक साधनं वापरताना घ्यावयाची काळजी कोणकोणती आहे ते लिहून व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला टाकायचं आहे. धन्यवाद. आणि या प्रकरणावरील जो स्वाध्याय आहे तो स्वाध्यायसुद्धा सोडवायचा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नोटबुकचे फोटो पाठवायचे आहेत. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबूया.